तर हॅलो फ्रेंड्स, तर माझे फॉलोअर्स, माझे सबस्क्रायबर मला विचारतात का मॅडम तुम्ही कंपनी सोडली का. तर तुम्हाला सांगायचं आहे का मी कंपनी सोडली का नाही सोडली आणि मी का सोडली हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण का कंपनी सोडायचं कारण मी कंपनी सोडली आणि कंपनीमध्ये सर्व विचारतात मला मॅडम तुम्ही जॉब सोडला का, तुम्ही जॉब सोडला का. तर हो, मी जॉब सोडला आणि मी जॉब का सोडला हे पण मी तुम्हाला सांगते की मी जॉब का सोडला म्हणून. आणि जॉब सोडायचं कारण तुम्हाला सांगू का, काय झालं कंपनीमध्ये हे ना काम पण खूप जास्त वाढलं होतं. आणि आपण कसं आहे, आपण समजा आपल्याला तुम्ही रोजच काम वाढिता तुम्ही रोजच काम वाढिता असं नसतं. काम ते काम थोडंफार तुम्ही वाढू शकता काम, पण एवढं काम नाही. काम कंपनीत जास्त वाढलं म्हणून मी कंपनी सोडली. आणि कंपनी सोडल्यानंतर मित्रांनो माझं पेमेंट, कंपनी सोडल्यानंतर त्यांनी माझं पेमेंट काही दिलं नाही. आता 3रा महिना सुरू झाला आहे मी कंपनी सोडून, तर त्यांनी माझं पेमेंट दिलं नाही. मी फोन केला, मेसेज केला, तर माझ्या फोनचा पण काही त्यांनी फोन पण उचलला नाही आणि माझ्या मेसेजचा पण काही त्यांनी रिप्लाय दिला नाही. तर मग मी डबल फोन केला. मग फोन केल्यावर मी म्हणलं माझं पेमेंट, तर मला म्हणे तुमचं कार्ड वगैरे, कार्डाचा बहाणा करायला लागले ते. आणि कार्डाचा बहाणा करायला लागले तर मी म्हणलं गेटवर जे रजिस्टर असते त्याच्यावर काय आमचे इन आउट नसते का. म्हणजे आमच्या कंपनीच्या गेटवर सुद्धा रजिस्टर असते आणि सिक्युरिटी आम्ही आमच्या हाताने नाही इन आउट करत, सिक्युरिटी इन आउट करतं गेटवर. तर मग तुम्ही सांगा त्या रजिस्टरवर पेमेंट काढायला पाहिजे का नाही. ते म्हणायला लागले नाही तुमचं कार्ड, तुमचं हे ते, म्हणजे बहाणे करायला लागले पेमेंट न देण्याचं कारण. तर मी त्यांना काय पेमेंट मी सोडणार नाही. आणि तुम्ही सांगा 10 रुपये कुणाला मागितले तर कुणी काय फुकाट 10 रुपये देत नाही. मग मी माझं एवढं पेमेंट मी कशाला सोडू, नाही सोडणार मी माझं एवढं पेमेंट. आणि ते काय म्हणते का तुमचं पेमेंट पुढल्या महिन्यात म्हणता तुम्हाला सांगते 1 महिना पूर्ण गेलाय, 2रा महिना पूर्ण गेला, आता 3रा महिना सुरू झालाय. म्हणजे 3रा महिना आणखीन झाला नाही पण सुरू झालाय 3रा महिना पण. आणि 3ऱ्या महिन्याला मी त्यांना पेमेंट माझं दिलं नाही तर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणार आणि पोलीस स्टेशनला जाऊन मी माझं पेमेंट त्यांच्याकडून काढून घेणार आहे. कारण का ते कंपनीत हे ना काम आहे ना, काम आपण किती केलं तरी पण तिथं काम कुठं पण करू द्या, तिथं माणसाला किंमत नसती किती पण काम केलं तरी पण. आणि मी कंप्लेंट जर केली तर माझं पेमेंट मला भेटून जाईल. पण त्यांनी मला सांगितलंय का पुढल्या महिन्यात तुमचं पेमेंट भेटून जाईल, तुम्ही पुढल्या महिन्यापर्यंत थांबा. तर मग मी पुढल्या महिन्यापर्यंत मी थांबते आणि बघते मी माझं पेमेंट जर नाही आलं तर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देणार. असं मी तुम्हाला सांगते, मी खरंच जॉब सोडला आहे. बाय.